ज्या शेतकऱ्यांचा कापूस विकायचा राहिलाय त्यांच्यासाठी जरा धोक्याची घंटा आहे, सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर करात पाटील. आपण बघितलं की 3 दिवसापूर्वी गावखेड्यातला व्यापारी हा 8,000 रुपये प्रति क्विंटलनं कापूस खरेदी करायचा. मात्र सध्या परिस्थिती अशी आहे की 100 रुपयांनी भाव रिटर्न आलेले आहेत. आता कापसाचा सरासरी भाव हा 8,000 रुपये होता, तर तो आता 7,900 म्हणजेच 8,000ला 100 रुपये कमी झालेला आहे. आता हे कशामुळे झालं? आता दुसरा मुद्दा एक लक्षात घ्या की कमाल भाव जो आहे तो कमाल भाव 8,800 पर्यंत पोहोचला होता, नंतर तो 8,400 वर आला, आता 8,400च्या खाली आलेला आहे. म्हणजे सध्याचा कमाल भाव हा 8,200 रुपयाचा आहे. म्हणजे 600 रुपयांनी कमाल भाव त्या ठिकाणी घटलेला आहे. पण आता कमाल भावाचा आपण काय बघत नसतो, कारण की एखादा व्यापारी काही कमाल भाव करून टाकतो. एखाद्या 1-2 क्विंटल कापूस देऊन किंवा कापूस खरेदी करून तो कुठलाही कमाल भाव ठरवतो. कमाल भावाशी आपल्याला काही घेणं देणं नसतं. आपल्याला कुठल्या भावाशी घेणं देणं असतं, तर तो म्हणजे सरासरी भाव, म्हणजे सर्वसामान्य सरसकट शेतकऱ्यांना मिळणारा भाव. तर सरासरी भाव हा 8,000 रुपये होता किंवा 8,100 होता, तर तो आता 79-80 झालेला आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये 100 रुपयाची कपात आपल्याला त्या ठिकाणी दिसते आहे. आता हा परिणाम कदाचित सीसीआय जे आहे, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हणजेच ज्यांनी आपला कापूस खरेदी केला हमी भाव खरेदीमध्ये, तर त्यांच्याकडे जवळपास 82 लाख गाठी कापूस त्यांनी खरेदी केलाय आणि तो त्यांना आता मार्केटमध्ये विकायचा आहे. तर या बातमीमुळे कदाचित भाव स्थिरावले असतील असं मला वाटतं. मात्र सीसीआयनं हे सुद्धा स्पष्ट केलेले आहे की बाजार भावापेक्षा कमी दरामध्ये आम्ही कापूस विकणार नाही. त्याच्यामुळं जो भाव आहे तर ते सकारात्मक वातावरण आहे. पण तो 82 लाख गाठी कापूस बाजारामध्ये जर येत असेल तर अशा याच्यामध्ये साहजिकच आहे की भाव अनुकूल परिस्थिती असताना सुद्धा स्थिरावलेले आहेत. प्रतिकूल परिस्थिती असती तर साहजिक होतं, पण वाढण्याची अनुकूल परिस्थिती आहे तरी सुद्धा भाव स्थिरावले. याचा अर्थ असा आहे की जो 82 लाख गाठी कापूस आता शेतकऱ्यांचा सरकारनं खरेदी केलेला आहे तो त्यांनी विक्रीचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळं कदाचित त्या बातमीमुळं हे भाव पडलेले नाहीयेत, रिटर्न आलेले नाहीयेत, फक्त 100 रुपयांनी मायनस आहेत आणि स्थिरावलेले आहेत. मला तुम्हाला काय सांगायचं हे लक्षात घ्या. अशामध्ये शेतकऱ्यांनी काय करावं, तर हमी भाव खरेदी तुमच्याकडे पर्याय आहे. जोपर्यंत तुम्ही कापूस विकणार तोपर्यंत ते खरेदी केंद्र चालू असणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी तुमचा कापूस घालू शकता. तुम्हाला सरकारचा 8,000 रुपये हमी भाव त्या ठिकाणी मिळू शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा, वातावरण किंवा परिस्थिती अनुकूल आहे, सकारात्मक आहे, तरी सुद्धा भाव स्थिरावलेले आहेत. थोडे पुढे सरकले होते, ते रिटर्न आलेले आहेत. त्याच्यामुळं एकंदर आता भाव किती वाढतील हे सांगता येत नाही आणि भाव हे 10,000पर्यंत जाणार नाहीत. भाव हे 8,800 ते 9,000 पर्यंत जातील असं अभ्यासक म्हणतायत. पण त्यासाठी सुद्धा 1.5-2 महिने लागू शकतात. त्याच्यामध्ये सरकारनं मध्येच काही निर्णय घेतला तर हे सगळे अंदाज त्या ठिकाणी बदलून जातात. हे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता जे 2 महिने किंवा 1 महिना थांबू शकत नाही, तर त्यांनी आता 7,900 किंवा 8,000 रुपये प्रति क्विंटल कापूस विकायला हरकत नाही. एकंदर मी तुम्हाला ही वस्तुस्थिती सांगितलेली आहे की भाव स्थिरावलेले आहेत, वाढण्याची शक्यता फार दिसत नाहीये, परंतु रिटर्न सुद्धा 100 आलेले आहेत. याच्यामध्ये काहीही होऊ शकतं. त्यामुळं हे जे सगळं आकलन हे तुमच्या लक्षामध्ये घ्या आणि निर्णय तो सर्वतोपरी शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे. मी फक्त तुम्हाला या संदर्भातलं माहिती देतोय, सजग करतोय, हुशार करतोय, तेवढंच माझं काम आहे. मी कुठल्याही पद्धतीचा दावा करत नाही की तुम्ही आताच कापूस विका किंवा नंतर कापूस विका. एकंदर वस्तुस्थिती तुमच्या लक्षामध्ये आणून देणं हे माझं काम आहे, ते मी केलेलं आहे. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील. धन्यवाद.